काय करतेस ग रमा? म्हणत उमा काकू आमच्या घरी येत. माझ्या लग्नानंतर उमा काकू कधी माझ्या इतक्या जवळच्या झाल्या हे कळलेच नाही. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या मला म्हणाल्या, अगं तू मला काकू म्हणून हाक मारत जा. अशा या काकू कधी जवळच्या झाल्या ते कळलेच नाही. केसांचा आंबाडा, त्यावर मळलेला गजरा, तोंडात सतत पान खायची सवय, त्यामुळे तांबू झालेले ओठ हे सगळे त्यांना खूप शोभून दिसे. कुठल्याही कामात मागे सरकायचे नाही हा त्यांचा स्वभाव. अशा या उमा काकूंचा सुरुवातीला मला खूप राग येई. प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष देऊन असायच्या. मला असे वाटे की सतत कशाला हवी यांना चौकशी, असं वाटून त्या दिसल्या तरी मी मुद्दाम त्यांच्याशी बोलणं टाळायचे. अशा या उमा काकूंचे चौकोनी हसरे खेळते कुटुंब होते. उमा काकूंना 2 मुले, मुलगा रवी आणि मुलगी गीता. सुधीर काकांचे स्वतःचे कपड्यांचे दुकान होते, हस्तखेळतं घर होतं आणि सगळ्यांशीच ते खूप मिळून मिसळून राहायचे. जेव्हा माझ्या सासूबाईंनी मला दिवस गेल्याची बातमी त्यांना सांगितली तेव्हा त्यांच्या स्वभावाची खरी प्रचिती आली. घरात काहीही नवीन पदार्थ केला की आधी रमा मग बाकीचे. मी कधी उमा काकूंची मुलगी झाले ते कळलेच नाही. कधी वांग्याची भाजी घालून केलेल्या करंजा, तर कधी दही धपाटे. सतत नवीन पदार्थ करून मला खाऊ घालो. त्यामुळे न कळतपणे मलाही काकू हव्याशा वाटू लागल्या. काकूंच्या खिडकीतून गाणी ऐकू येई, त्यामुळे तिथे बसून बोलणे होऊ लागले. सतत काही ना काही जे काही गरमागरम बनत असे ते काकू घेऊन येई. कुरड्या करायच्या असतील तर काकूंची मदत घ्यायची. अशा या काकूंच्या कडक वागण्याने कधी कधी मन दुःखी होई, पण त्यामागची त्यांची माया हळूहळू समजू लागली होती. रवी एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याला थोडेही नजरेआड करण्यास तयार नसत. रवी अभ्यासात हुशार नव्हता. काकूंनी अति काळजीमुळे त्याला कधी बाहेरच्या ट्रिपला किंवा इतर मुलांबरोबर कुठे बाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे काकूंच्या हे लक्षात येत नव्हते की त्यांच्या या अति काळजीमुळे रवी एकलकोंडा बनतोय. गीता मात्र सगळ्यांशी मिळून मिसळून राही. गीता हुशार नसली तरी लाडकी होती. काकूंचे सगळे गुण तिने तंतोतंत उचलले होते. मध्यंतरीच्या काळात रवीने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले. हा काकूंसाठी खूप मोठा धक्का होता. जो रवी बाहेर जाण्यासाठी घाबरत होता, त्याच रवीने आज एवढे मोठे पाऊल उचलले होते. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय काकूंच्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता. सुधीर काकांनी रवीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच भाग्यश्रीलाही समजावून पाहिले, पण दोघेही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रेम आंधळे असते असं म्हणतात, तसेच झाले. काकांनी रवीला सोडण्याबद्दल भाग्यश्रीला मागेल ते देण्याची तयारी दाखवली, पण दोघांनीही परस्पर लग्न करून टाकले. काकू मनाने खूप खचल्या. सतत खिडकीत बसून एकटक बाहेर बघत बसत. रवीने आईचे काहीही न ऐकता भाग्यश्रीबरोबर मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. गीताचेही लग्न झाल्यामुळे काकू एकट्या पडल्या होत्या. त्यात रवीने सोडून जाण्याच्या विचारानेच त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. काकूंनी मोठ्या मनाने भाग्यश्रीला स्वीकारले होते. रवीच्या सुखात आपले सुख मांडले होते. पण रवी बायकोपुढे कोणाचाच विचार करत नव्हता. आई वडिलांच्या भावनांचा विचार करायचा असतो हेही तो विसरला होता. त्याचाच फायदा घेऊन भाग्यश्री सतत त्याच्या आईविरुद्ध कान भरू लागली. त्या कशा चुकतात हे वारंवार सांगू लागली. भाग्यश्रीला उमा काकूंसोबत पटवून घ्यायचेच नव्हते. तिच्या या वागण्यामुळे रोज होणाऱ्या कटकटीपेक्षा ते दोघे सुखात राहतील या विचाराने काकूंनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. रवीच्या जाण्याने काकू खूप दुखावल्या, पण मनातले दुःख चेहऱ्यावर कधीच दाखवले नाही. कधी मंदिरात जाऊन बसत तर कधी माझ्याकडे येत सतत मन रमवण्याचा प्रयत्न करीत, पण त्यांची ती नजर मला बरेच काही सांगून जाई. त्यांची अवस्था बघवत नव्हती. आज मला काकूंचा दरवाजा खूप वेळ उघडलेला दिसला नाही. काकू काकू 2 वेळा हाक मारली तर त्यांचे सुजलेले डोळे दिसले. काय झाले काकू? त्या म्हणाल्या, अगं झोप येईना म्हणून झोपेचे गोळे खाऊन झोपले, तर जागच आली नाही. त्यांच्या या बोलण्याने मन हेलावून गेले. एकटेपणा खायला उठे, मग सतत नवीन पदार्थ करून खाऊ घालणे, तर मंदिरात जाऊन बसून इतर लोकांच्या सुखदुःखामध्ये मन रमवणे, स्वतःच्या दुःखाचे सतत प्रदर्शन करणे त्यांना मान्य नव्हते. घरी आल्यावर घर खायला उठे, परत तेच एकटेपण त्यांच्या विषण्ण नजरेतून दिसे. गीताच्या येण्याने घर कसे भरून जाई. काय करू आणि काय नको असे होई. ती आली म्हणजे 4 दिवस कसे गेले ते कळायचेही नाही.
माझ्या मुलावर खूप माया करीत. कधी कधी हक्काने त्याला ओरडायच्या, तर कधी त्याच्या आवडीचा खाऊ द्यायच्या. त्यामुळे उमा आजी त्याची लाडकी आजी झाली होती. अशातच गीता व रवी दोघांकडे नवीन बाळाची चाहूल लागली. अन काकूंना काय करू अन काय नको असे झाले. भाग्यश्रीला मोठ्या मनाने माफ करून तिचे डोहाळे पुरवू लागल्या. गीताप्रमाणे तिचेही सर्व मनापासून केले. आता बाळामुळे भाग्यश्रीला काम न करण्याचे नवीन कारण मिळाले होते. एवढे करूनही कधी चिडचिड नाही. दोन्ही मुलांच्या गरजा भागल्या आणि परत आपापल्या घरी निघून गेले. काकूंचे घरटे अजून रिकामे झाले. काकूंच्या झोपेच्या गोळ्या खाण्याचे प्रमाण वाढले होते. हल्ली एक हात खूप दुखतोय असं म्हणत होत्या. असे असताना भाग्यश्री तिच्या मुलाला अनुजला काकूंकडे सोडून गेली. काकूंना त्याच्यामुळे विरंगुळा मिळाला. अनुजच्या मागे पळता पळता दमछाक होई. स्वतःची दुखणी अनुजमुळे विसरून काकू आता सावरू लागल्या. एकटेपणा नाहीसा झाला. अजून एकदा आई होऊन नातवंडाचे हवे नको ते पाहू लागल्या. पण भाग्यश्रीला त्यांचा अनुजला लागलेला लळा बघवला नाही. तिला भीती वाटू लागली की अनुज आपल्यापासून कायमचा दुरावेल, म्हणून उगीचच भांडण का त्याला परत आपल्यासोबत घेऊन गेली. काकू मनाने खूप खचल्या. एवढं करूनही नीट बोलत नाहीत याचे त्यांना वाईट वाटत होते. ज्या रवीला स्वतःच्या हाताने भरवले त्याला आईबद्दल काहीच वाटत नव्हते. ज्याला त्यांनी कधी नजरेआड होऊ दिले नाही त्यानेच असे पाऊल उचलले होते. खूप चुकले मी त्याला वाढवण्यात असे वाटून त्या अबोल राहू लागल्या. दिवसामागून दिवस जात होते. रमा, ए रमा अशी हाक कानावर पडली. मी बाहेर गेले तर काकू म्हणाल्या, मी जरा डॉक्टरकडे जाऊन येते. घराकडे लक्ष दे आणि हे गरमागरम मुटके खाऊन घे म्हणत काकू निघूनही गेल्या. मी कामाच्या नादात विसरून गेले. पण तासाभराच्या तपासणीनंतर काकांची हाक ऐकून बाहेर गेले तर काकूंचा देह एका ॲम्ब्युलन्समध्ये होता. त्यात काकूंचा देह निपचित पडलेला. काका बहुधा मदत करण्यासाठी हाका मारत होते. क्षणभरासाठी मला काहीच सुचत नव्हते. मी काकांना मदत करीत होते पण काकूंचे शेवटचे शब्द माझ्या कानावर अजूनही पडत होते. रमा, मी बाहेर जाऊन येते. घराकडे लक्ष ठेव. असे म्हणणाऱ्या काकू अचानक सोडून गेल्या होत्या. सगळ्या तणावातून मुक्त होऊन त्या शांत झोपल्या होत्या. कुठलीही गोळी न खाता खूप मोठी झोप घेतली होती. अशा ह्या उमा काकू आज आपल्यात नाहीत, पण त्यांची माया, त्यांचा राग, त्यांची काळजी, त्यांचे गरमागरम पदार्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तो हक्काचा आवाज, रमा, ए रमा, हा आवाज मात्र माझ्या मनातून कधीच जाणार नाही. अशा या उमा काकू कायम स्मरणात राहतील.